ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। संभजय नम पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमद्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, संत शिरोमणी वनमत स्वामी महाराज की, शिवसंत लक्ष्मण महाराज की जय। वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर वंदिकेश्वर शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज की जय। सिद्धेश्वर भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। गुरु महाराज गुरु महाराज जय जय गुरु महाराज। जय जय गुरु महाराज। गुरु महाराज गुरु महाराज। जय 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 गुरु महाराज। जय 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 गुरु महाराज। जय 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 गुरु महाराज। जय 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 गुरु महाराज। रूप सगुण सुंदर, 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 रूप हे नाम शोभे श्री शंकर, नाम शोभे श्री शंकर, माझे हृदय भुवन, माझे हृदय भुवन, करा तुझे सुमारण। हे नाम शोभे श्री शंकर, नाम शोभे श्री शंकर, सिंहासन करा पुढे सिंहासन, माझे हृदय माझे हृदय माझे हृदय करा पुढे सिंहासन, करा पुढे सिंहासन, इतके द्यावे माझा इतके द्यावे माझा, इतके द्यावे माझा, इतके द्यावे माझा। हे दीनबंधू विश्वनाथा, दीनबंधू विश्वनाथा, माझे हृदय
माझे हृदय भुवन करा हे सिंहासन हे श्रीला मांडवे स्वाहा हे नमोवे स्वाहा महादेव किंकर हे जवळी राहते निरंतर जवळी राहते निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा फुले सिंहासन जवळी राहते निरंतर जवळी राहते निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा फुले आता मी कोणाची न धरीत आता मी कोणाची न धरीत आता मी विश्वास आता मी कोणाची न धरीत आता मी कोणाची न धरीत आमचा विश्वास मारी तारी चिट्टी माझी करावी मारी तारी चिट्टी आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरण शरण आलो तुझ्या नामाची शरण आलो तुझ्या नामाची जीवतरा पडी एक वेळा भेट द्यावी शिवदास एक वेळा भेट द्यावी मग तुझे मैदान मारी तारी चिट्टी आहे ते करावे मारी तारी चिट्टी आहे ते करावे आम्ही दिवे भावे शरण आलो शंकर
आता मी कोणाची न धरीच आस, आमुचा विश्वास तुझे पायी. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो तुझ्या नामाची आवडी. जीव चरपडी तया सुखे, एक वेळा भेट द्यावी शिवदासा, एक वेळा भेट द्यावी शिवदासा, मग सुखे बैसांतरीच. मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो शिव. वाग्रते संपृक्त वाग प्रतिपत्तये, जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. स्फूर्ती उन्मेष देवण स्वयं वाचेची वाचा भुवोन, प्रेमरसे अक्षर घोळोन वाचेने वदवी स्वामिया. वक्ता येथे विश्वनाथ, श्रोते शिवगण समस्त, तयास्तव जोडोनी हात.
सावध भावे निरूपणी तप्तानां तापनाशाय अर्थानां अर्तिनाशिने अंधानां दृष्टिदात्रे च ज्ञानिनां गुरवे नमः अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः सिद्धनाम घेता सिद्ध होय धरावे ते पाय वेगी प्रेमे सिद्ध दया घन सिद्ध दया घन सिद्ध दया घन सिद्ध दया घन रे पावन हित करा हो मन आवरा हित करा हो मन आवरा होती सारा हो साधन हे लक्ष्मण मने धन्य सिद्धमाय लक्ष्मण मने धन्य सिद्धमाय दाखविती सोय दीन सिद्ध दया घन सिद्ध दया घन सिद्ध दया घन सिद्ध दया रे पावन प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी संतांच्या पदपावन स्पर्शाने पुनीत झालेल्या एरंडेश्वर नगरीमध्ये आदी जगदादी जगत भगवंत भगवान सिद्धेश्वराच्या दिव्य अधिष्ठानाखाली सुरू असणारा अखंड शिवनाम सप्ताह वर्ष 23वा म्हणजे दुसऱ्या तपपूर्तीच्या दिशेनं या अखंड शिवनामाची वाटचाल आणि त्या निमित्ताचं आजचं शिवकीर्तन तृतीय दिन तर महाराज आज तुमचा 3रा दिवस आहे आमचा दिवस लय अवघड दिवस दिला तुम्ही हा की शिवहार आमचा 3रा दिवस नाही सप्त्याचा तृतीय दिवशीची चिंतनरूपी सेवा साधू संतांच्या कृपाशीर्वादानं ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानं सुरू असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा तृतीय दिवसाची चिंतनरूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगतमान्य संत शिवदास माऊली यांच्या गाथ्यातील सर्वांच्या पाठपरिचयाचा असणारा अभंग शिवदास माऊलीचा परिचय देत असताना असं लक्षात येतं की बाबा शिवदास माऊली हे असे संत आहेत ज्या संतांना साक्षात आपण ज्या संताला आपल्या संप्रदायाचा पाया म्हणतो मन्मते रचियला पाया संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलीच्या समकालीन शिष्य परंपरेतील संत जर कोण असतील तर ते शिवदास आहेत त्या संत श्रेष्ठ शिवदास माऊलीचा 4 चरणाचा अभंगाच्या माध्यमातून माऊली यावत जीवाला उपदेश करतात बाबा प्रत्येक जीवाचा एक ध्यास आहे प्रत्येक जीवाचा एक विश्वास आहे प्रत्येक जीवाची एक आस आहे प्रत्येक जीवाची आस काय जीवाची आस आहे बाबा एका गावातून दुसऱ्या गावाला दुसऱ्या गावातून तिसऱ्या गावाला तिसऱ्या गावातून चौथ्या गावाला अशी आमची ही भजनी मंडळी फिरत असतात पण फिरत असताना एकच आस असते बाबा कधी घरी जाऊ की कधी माझ्या गावाला जाऊ गावाला जायची ओढ आहे कारण जिथून आलो तिथं आपल्याला निश्चित जावं लागणार आहे जाण्याकरताच आपण आलेलो आहे तशीच या जीवाची दशा जीवाची अवस्था जीवाची व्यथा जीवाची आस्था तीच आहे बाबांनो जीव म्हणतोय मी जिथून आलोय मला तिथं जायचंय
मग तिथं जाण्याकरता जसं इथून 0 फाट्यावरती जाण्याकरता वेगवेगळी साधनं आहेत. काय साधनं आहेत? काय काय साधनं? कोणत्या साधनाच्या उपयोगानं आपण 0 फाट्याला जाऊ शकतो? मोटरसायकल आहे, कोणाकडे कार असेल, कोणी ऑटोने जाईल, कोणी एस टी महामंडळाच्या 75च्या पुढे फुकट बायको सकट, कोणी एस टी महामंडळाने जाईल. विविध वेगवेगळी साधनं आहेत. त्या साधनाला त्या ध्येयापर्यंत म्हणजे 0 फाट्यापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ सुद्धा वेगवेगळा आहे. मोटरसायकलनी गेलात थोडं लवकर जाल, स्वतःची गाडी असेल त्यांनी अगदी लवकर जाल, ऑटो असेल तर वेळ लागेल, बस असेल तर अजून वेळ लागेल. तसं आपल्याला आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचवणारं साधन म्हणजे मानवाचा देह. मग ज्या ज्या जीवानं मानवाचा देह प्राप्त केला, हो, त्या जीवाला एकच ध्यास असावा, एकच आस असावी. संत सांगतात, शास्त्र सांगतं, या जीवाला एकच आस असावी आणि ती आस म्हणजे भगवंताची आस असावी. ती आस म्हणजे जीव शिव ऐक्यत्व करण्याची आस असावी, जीव शिव समरस साधण्याची आस असावी. पण ज्यांनी ज्यांनी हा देह प्राप्त केला त्या देह प्राप्ती जीवांना याचा मात्र विसर पडला. कशा करता आलोत हे विसरून गेलो. आणि ज्या करता आलोच नाही, ज्या करता जन्मच नाही, ज्या करता तुमची उत्पत्तीच नाही, त्या विनाकारणच्या गोष्टीमध्ये आम्ही गुरफटू लागलो. म्हणून संतांना इथं आल्यानंतर तुम्हाला आम्हाला उपदेश करावे लागले, सांगावं लागलं, बाबा हा रस्ता आहे 0 फाट्याकडे जाणार आहे, इकडे गेलास तर पूर्णेला जाशील. हे मार्ग दाखवण्याचं काम जसं संतांनी केलं, वचनच आहे, सज्जन ते आले मार्ग दाबावया, दिना उद्धाराया अवतार, जगाच्या कल्याणा संताचे विभूती. वचन आहे बाबा, संत जगताच्या कल्याणाकरताच आलेत आणि त्या कल्याणकारी जगत कल्याणाचा हेतू असणाऱ्या संत श्रेष्ठांपैकी एक संत शिवदास माऊली जगताचा कल्याण व्हावा म्हणून आजच्या अभंगातून उपदेश करतात. शिवा उपदेश करत असताना, उपदेश पर प्रकरणाचं चिंतन करत असताना महत्वाच्या 3 गोष्टी असतात. पहा, लक्षात घ्या. पहिली महत्वाची गोष्ट अशी असते, उपदेश कुणी करावा. हे फार कठीण आहे. उपदेश करणं फार कठीण आहे. उपदेश कुणी करावा. उपदेश अशाच व्यक्तीला करण्याची योग्यता, पात्रता, लायकी असते जे त्या उपदेश करण्याच्या अधिकाराचे असतात. नाही तर आपल्याकडं मन आहे, पहा, ज्ञान सांगे लोकाला, म्हणजे लोकाला ज्ञान सांगितलं जमणार नाही, अगोदर त्या ज्ञानामध्ये स्वतःला उतरावं लागेल. पहिली गोष्ट उपदेश कुणी करावा. दुसरी गोष्ट पहा, उपदेश कुणाला करावा. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे उपदेश प्रकरणाचं चिंतन करत असताना. उपदेश कुणाला करावा. ज्याला आपण उपदेश करतोय त्याची उपदेश श्रवण करण्याची पात्रता असावी. कोणालाही उपदेश करून नाही तर ते आपल्याकडे मन आहे, पहा, गाढवा पुढं वाचली गीता, रात्रीचा गोंधळ. उपदेश, गाढवाला उपदेश करून जमत, म्हणून तुम्हाला उपदेश करतोय शिवार. दुसरी महत्वाची गोष्ट, उपदेश कशाचा करावा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. उपदेश कुणी करावा कळालं, उपदेश कुणाला करावा कळालं. लाईट गेली, आली. आता घाबरतात लोक एकदम. आता तर कुठं उपदेशावर आलो आम्ही, आता जात नाही शिवार. ही लाईट गेली तर येईल महाराज, पण एकदा आमची लाईट जर गेली तर किती फीस गुंड्या टाकल्या तरी काही लाईट येत. उपदेश कशाचा करावा माऊली. उपदेश अशा वैश्विक तत्वाचा असावा ज्या उपदेश करणाऱ्यानं
उपदेशानं उपदेश ऐकणाऱ्याचं तर कल्याण झालंच पाहिजे, पण उपदेश करणाऱ्याचं सुद्धा कल्याण व्हावं. शिवार उपदेशाचं चिंतन करण्यापूर्वी तुमचं माझं आराध्य दैवत असणारा ग्रामदैवत भगवान सिद्धेश्वराच्या दिव्य चरण कमली शिरसाष्टांग दंडवत समर्पित करून त्या महान संतांनी इथे येऊन या धर्माची स्थापना केली अशा मूळ जगदादी जगद्गुरु पंचाचार्यांचंही स्मरण करून, तसेच जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, यदा यदा ही धर्मस्य हानिर्भवती भूतले, तेव्हा तेव्हा भगवंत इथं अवतार पाठवत असतो. त्या भगवंत अवतारापैकी एक कार्तिक अवतार असणारे कपिलाधार निवासी संत शिरोमणी ज्ञानमूर्ती शिवयोगी मन्मथ माऊली यांच्याही संजीवन समाधीचं दिव्य स्मरण करून 12व्या शतकामध्ये समतेचा संदेश देणारे समता नायक विश्वगुरु जगद्गुरु महात्मा बसवण्णा यांचंही स्मरण करून ज्या महामानवानं झोपीत असलेल्या शिवभक्ताला जागृत केलं आणि निस्त जागृत केलं नाही तर आमच्या खांद्यावर धर्माची धर्मपताका दिली असे शतकाचे साक्षीदार शतकवीर शतमान शतयोद्धा वसुंधरा राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्याही भक्तिस्थळ समाधीचं स्मरण करून, तसेच ज्यांनी गावागावामध्ये जाऊन परमरस्य सांगितला, गावागावामध्ये जाऊन संत गाथा सांगितला, असे नवरत्न गाथ्याचे शिल्पकार सद्गुरु लिंगैक्य प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्याही दिव्य समाधीचं स्मरण करून, तसेच ज्या गुरुमाऊलीच्या पावन कृपा आशीर्वादामुळे तुमच्या पुढे बोलण्याच्या योग्यतेचा पात्रतेचा नवे नवे लायकीचा मी झालो, लोहाने परिसाची धरलेली संगती असे परिस स्वरूप जे आहेत पदवाक्य प्रमाण पारावार पारदृष्टी ज्ञानमूर्ती वेदांताचार्य शिवाचार्य रत्न विभूषित सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य गुरु महाराज श्रीमद जगद्गुरु प्रसिद्ध धर्मपीठ साखरखेडा यांच्याही दिव्य चरण कमलाचं स्मरण करून, परमात्म्य प्रमंदनीय सद्गुरु डॉक्टर नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज लासीनमठ संस्थान पूर्णा सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरलामठ संस्थान वसमत सद्गुरु करबसव शिवाचार्य महाराज लासीनमठ संस्थान वसमतकर या सर्व गुरुवर्यांचं स्मरण करून या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेमध्ये गायनाची साथ देणारे आमचे शिवभक्तीपरायण बालाजी भुरे, शिवभक्तीपरायण परम मित्र आमचे उमेशदादा मुके, शिवभक्तीपरायण हार्मोनियमची साथ देणारे आमचे वसंतराव कराळे गुरुजी, मृदंगाची साथ देणारे शिवभक्तीपरायण आमचे नवरदेव ओमकार देशमुख डोनवाडेकर, गायनाची साथ देणारे आमचे शिवभक्तीपरायण रामचंद्र अण्णा नरवाडे गुंजकर, सोबतच पूर्णा भजनी मंडळ इथं आलेले आमचे शिवभक्तीपरायण कापूसकर यांना असतील, शिवभक्तीपरायण एस.के. आप्पा असतील, आमचे ज्येष्ठ कीर्तनकार ज्यांचं आपण परवाच प्रथम दिवसाचं कीर्तन ऐकलं असे शिवभक्तीपरायण कीर्तनकार आमचे सोबदार बाबूराव मामा तिम्मेवार मालेगावकर तथा सर्व गावकरी गुणीजन भजनी मंडळ साऊंड सिस्टीम आणि तुमच्या सर्वांच्या हृदयात असणाऱ्या त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान सिद्धेश्वराचं स्मरण करून सेवेला सुरुवात. शिवार बाबा उपदेश करत असताना उपदेश जीवाला करावा का देहाला करावा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. उपदेश कुणी करायचा, कुणाला करायचा, कशाचा करायचा कळालं, पण जीवाला करावा की देहाला करावा सगळ्यात अवघड प्रश्न आहे. देहाला उपदेश करून काय उपयोग, कारण हा देह जाणारा आहे, जाणाऱ्याला उपदेश करून उपयोग, कीर्तनातून उठून जाणाऱ्याला उपदेश करून उपयोग, जे कीर्तन संपेपर्यंत बसून राहतील त्यांना उपदेश करून, मग अशाला उपदेश करा जो शाश्वत आहे, अनादि अनंत आहे, ज्याची सुरुवात नाही शेवट नाही, जो भगवत स्वरूप आहे त्या जीवाला उपदेश. संत म्हणतात बाबा जीवा ऐक, तू कशा करता आलास आणि तुला येऊन इथं काय करायचंय, इथं आलो कशा करता हेच कळालं नाही, त्यामुळे येऊन काय करायचं याचं ज्ञान झालं नाही. संत सांगतात बाबा या जगतामध्ये प्रत्येक योनीतला अंडज, स्वेदज, जरायुज, औद्बीज चारी योनीतले प्राणी जन्मतात आणि जन्मल्याच्या नंतर त्यांचा प्रवास मृत्यूच्या दिशेनं चालतो. पण मृत्यूनं गवसणी घालण्याच्या अगोदर, माणूस मरण्याच्या अगोदर काहीतरी माणसानं केलं पाहिजे. काय केलं पाहिजे,
बोला बोला. हा, लाडक्या बहिणी. हा काय केलं पाहिजे लाडके दाजी? हा, काय केलं पाहिजे हेच कळालं नाही म्हणून तर सप्ते. हे कळालं असतं तर आम्हाला कमरा बांधायची गरजच. हे कळालं नाही म्हणून गावागावात आम्हाला नामयज्ञ सुरू करावे लागले बाबा. आणि ज्या दिवशी आम्हाला कळायला लागेल की नेमकं जन्मलो कशामुळं, त्या दिवशीपासून आमच्या प्रवासाची सुरुवात आहे. शिवार संत सांगतात बाबा, निस्ता जन्मून उपयोग नाही. जन्मणारा प्रत्येक जण मरण्याकरता जन्मला आहे. त्रिकालाबाधित सत्य आहे. पण मरण्याच्या अगोदर काय करायचं याचं ज्ञान त्याला होणं गरजेचं आहे. आणि ज्या जीवाला त्याचं ज्ञान झालं ते तुमच्या आमच्यात बसून राहिले का? ज्याला कळालं की जन्मल्यानंतर काय करायचं, ज्याला कळालं की जन्म कशा करताय, त्यांनी कळून घेतलं की जन्म हा पुन्हा नाही, एकदाच आहे, याच्यानंतर नाही. न पुनरुद्भव, हा पुन्हा उद्भव नाही. त्याकरता काय केलं पाहिजे तर भगवंताची भक्ती केली पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. पण आम्ही असे आहोत की आम्ही भगवंताचं नामस्मरण किती वेळा करताय? बोला, आमचं नामस्मरण किती वेळा करताय, किती काळा करताय? बोला बोला बोला. जेवायला सांब जय नम पार्वती पते शिव हर हर महादेव. सगळ्या संतांची नाव घ्यायच्या. झाली का वाढ? हा, आलं का तिकडं देवाचं? अरे हे जोपर्यंत देवावर तुमचा भाव असणार नाही, भक्ती असणार नाही, श्रद्धा असणार नाही, निष्ठा असणार नाही, तोपर्यंत कितीही डोकं आपटलं काय उपयोग? संत सांगतात बाबा, अशी दृढ भक्ती, असा दृढ भाव, असा दृढ विश्वास देवावरती असावा की त्या भक्तीनं, विश्वासानं तुम्हाला एक अधिकार प्राप्त व्हावा. भक्तीनं अधिकार प्राप्त हो. विश्वासाचे पोटी संत प्रमाणे काय आहे? विश्वास ठेवला तर विश्वासापासून उत्पत्ती आहे लाभाची. कशाचा लाभ आहे? अधिकाराचा लाभ आहे. आणि जिथं भगवंतावर भक्ती, भगवंतावर विश्वास, भगवंतावर दृढ श्रद्धा ठेवली तिथं अधिकार प्राप्त होतो. आणि असा अधिकार ज्या संतांना प्राप्त होतो त्यांना या जगामध्ये कोणाची गरज पडत नाही. देव ज्याचा त्राता आहे, देव ज्याचा रक्षक आहे, देव ज्याचा वाली आहे, त्याला माणसाचं काय घेणं ते नाही. त्याचं माणसा वाचून काय अडणार आहे का? जन्मता लेकरू जन्मला ना आईबाप मेले. लेकरू मेलं की जगलं. कसं जगलं? सूत्रधोरी तुझे हाती, तुम्ही आम्ही, तुमचं आमचं काय आहे?
घटकेचा तुमचा आमचा भरोसा नाही. चहा बशीत ओतला आणि बशीतला बशीतच राहिला. चहा पिणारा विश्वास. मग ही भक्ती, ही श्रद्धा, हा भाव ठेवल्यानंतर अधिकार प्राप्त होतो. हो, कशाचा? अभंगाचं पहिलं चरण. आता मी कोणाची न धरीच, आता मी कोणाची न धरीच, आता मी आता मी अधिकार प्राप्त झाला. आणि जेव्हा अधिकार प्राप्त होतो तेव्हा माणूस म्हणतो कोणाची गरज. आणि संतांना तो भक्तीचा अधिकार प्राप्त झाला. शिवदास माऊलीला तो भक्तीचा आणि भक्ताचा दोन्ही अधिकार प्राप्त झाले. आणि दोन्ही अधिकाराच्या अधिष्ठितवाणीनं शिवदास माऊली म्हणतात, आता मी कोणाची. कोणाची म्हणजे काय? तुमची आमची. तुमची आमची गरजच नाही हो. जिथं भगवंताचा आशीर्वाद आहे तुमची आमची काय गरज आहे. आम्ही फुकट मोठेपणा सांगतो. महाराज 23 वर्ष झाले सप्त्याला. मी आहे म्हणून सप्ता आहे. मी आहे म्हणून आल्या आल्या गाडीतून उतरू देत नाही तिथंच. महाराज मी आहे म्हणून. अरे तू मर. लय दणक्यात सप्ताह होते. तू जाऊन तर बघ. वरून पाहशील काय सप्ताह झाला. कोणा वाचून कोणाचं काही अडत. संत सांगतात बाबा, जेव्हा या जीवाला भगवंताशी समरसता प्राप्त होते श्रद्धेच्या भावनेनं, भक्तीच्या भावनेनं, तेव्हा जगतामध्ये या जीवाला इतरत्र काहीही दिसत. दुःख रूप भासे अवघाची संसार. हा संसार काय चांगला वाटेल का? देव जर डोळ्यानं पाहिला. पहा काय म्हणतात संत, या डोळ्यानं जर देव पाहिला. काय पहा वाटलं डोळ्याला? डोळ्यानं देव पाहिला. पाहू शकणार नाहीत तसं तुम्ही आम्ही. एवढे पुण्यवान तुमचे आमचे डोळेच. आणि जर एखाद्यानं पाहिलाच दुसऱ्या क्षणाला आंधळेच. एवढे पवित्र नेत्र नाहीत, कारण देव डोळ्यानं दिसतच नाही. चर्मचक्षुषी न दिसे. परमरहस्य काय सांगतो हो. देव पाहसाल, पण देव पाहण्याकरता या डोळ्याची गरज आहे का? कोणाला 2 आहेत, कोणी अजून 2 लावलेत. 4 डोळ्यानंही देव दिसणार, ह्या डोळ्यानं देव दिसणार नाहीत. हे डोळे देव पाहण्याकरता नाहीतच, तर देव पाहण्याकरता ज्ञानचक्षुची गरज आहे. नेत्र माझी जने
आपल्या डोळ्यानं दिसणार नाही देव. देव पाहण्याकरता ज्ञान चक्षुची आवश्यकता आहे आणि ज्ञान चक्षु प्रज्वलित करण्याकरता ज्ञान प्रकाशाची गरज आहे आणि तो ज्ञान प्रकाश भक्तीशिवाय कारण भक्तीशिवाय ज्ञान आणि ज्ञानाशिवाय भक्ती. आपण देवाची भक्ती करतो पण तिथं जर ज्ञान नसेल तर ती भक्ती निष्फळ आहे. आणि आपण निस्तो ज्ञान आहे त्या ज्ञानाचा उपयोग भक्ती करता करत नाही. अख्खा शिवपाठ पाठ पण शेजाऱ्याची मोटर बंद करायची. ज्ञानाची भक्तीची ज्ञान आणि जिथं भक्तीची जोड आहे तिथं अधिकार प्राप्त होतो. आणि जिथं ज्ञानाची भक्तीची जोड आहे तिथं झालो आपो देवाचा आणि जो भक्त ज्ञानानं भक्ती करतो बसवलिंग माऊली म्हणतात काय झालो आपोआप देवच मी देव झालो. आणि मी जेव्हा देव होतो माझ्यातलं देवत्व जेव्हा बाहेर येतं नवे माझ्यात देव याचं ज्ञान जेव्हा माणसाला होऊ लागतं तेव्हा हे उद्गार बाहेर निघतात. आता मी कोणाची न धरीचा असं मी देव झाल्यावर मला तुमची काय गरज आहे. मी देव झाल्यावर मला एखादा ₹1,00,000 भेटले तर गरज नाही तुमची आणि देव झाल्यावर तुमची गरज पडेल का. संत या अधिकारवाणीने सांगतात आणि ही अधिकारवाणी कोणाकडे आहे ज्यांनी भक्ती केली. कशी केली. ज्ञान सहित भक्ती केली. ज्ञान रहित नाही. आणि शिवदासांची भक्ती ज्ञान सहित भक्ती होती. आणि ती ज्ञान सहित भक्ती त्या अधिकार पदाला संताला नेते. देवाची ओळख करून देते. देवाचं महत्व पटवून देते. नवे स्वतःमध्ये असणाऱ्या दैवी शक्तीला जागृत करते. मग तो अधिकार येतो. आता मी कोणाची न धरीचा असं काही आस नाही. कोणाची गरज नाही मला. कोणापासून माझं अडणार नाही. कारण माझा विश्वास आहे. कोणावर विश्वास आहे. आमुचा विश्वास तुझे पायी. कोणाच्या पायावर. वा कोण बोललं. वा 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 असं एकच आजी जागी आहे बाकी सगळ्या. काय होतं जेवायला आज. 8:30ला चतुर्थी. सकाळपासून चंद्राची वाट पाहतात कवा उगवते की. दिवसा उगवला असता तर किती बरं. पण ती कमाल आहे. सूर्यामुळे चंद्राला दिवसा येता येत तर दिवसा चतुर्थ्या सोडून मोकळ्या झाल्या असतात. आमची चतुर्थी देवा करताय का भेवा करताय. आमची भक्ती देवाची नाही भीतीची भक्ती आहे. भीतीची. आम्ही भिवून देवाची भक्ती करतो. रस्त्यानं चाललात
रस्त्याच्या कडेला कुठेतरी मारुतीचं मंदिर आहे. कधीच उतरून गेला नसतालो, पण जाता येता मारुती म्हणला, रोज मला असं करतो, मी तुला एकदा असं करतो. असं केल्यावर तुम्हाला किती लोक बोलवावं लागतील. अधिकार प्राप्त होण्याकरता भक्ती असावी लागते, आणि ती भक्ती ज्ञान सहित असावी लागते. आणि संतांनी केलेली भक्त जाणारे माणूस एवढ्या संपत्तीचा धनी पण काहीच नेलं. आपण तरी काय नेणार हो? काय करायचंय? देवाचं नाव घेऊ. महाराजांना काल सांगितलं तसं भजन करू. राहिलेले 5-6 दिवस सप्त्यातच 5-6 दिवस सप्त्यात घालू. मस्त 2 टाइम पंक्ती, आणि कीर्तनाच्या टायमाला घरला जाऊन आमचं वैराग्य टिकणार नाही. संतांचं वैराग्य टिकणार होतं. दुसरं वैराग्य हो, कधी वैराग्य उत्पत्ती होती? खाण्याची वैराग्य उत्पत्ती. पहा, पोट भरून दाबून गुलाबजामुन खाल्ले. आज काय होतं जेवायला? शिरा. पोटभर शिरा खाला, एवढा शिरा खाला की लोक दुरून म्हणू लागले, बस कर की, किती खातोस? बस, एवढा शिरा खाल्ला. खाऊन थकला, पोट तुडुंब भरलं. आणि पुढं गुलाबजामुन आणून ठेवले. तर गुलाबजामुन पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटायले, पण मनातून वैराग्य आले. खूप खाल्ले बा, आता काही 15 मिनिटाला ना अजून. उद्याच्या बाबा अजून 15 मिनिटाला ना. किती मिनिटासाठी वैराग्य? 15 मिनिटासाठी. हे आमचं वैराग्य, जे वैराग्य चिरंतर काळ टिकणार नाही. कारण हे वैराग्य अज्ञानानं प्राप्त झालेलं आहे, क्षणिक आहे, आत्ता आहे ना आत्ता. पण संतांचं वैराग्य दृढ होतं, आणि त्या दृढ वैराग्य भावनेनं संतांनी देवाला आकळवलं. नवे स्वतःमधल्या देवत्वाला जागृत केलं. आणि जेव्हा देव पण जागृत होते, तेव्हा आता मी कोणाची न धरीचा, असं कोणाची आज धरायची गरज नाही. कारण विश्वास, आमुचा विश्वास तुझे पायी. आणि जेव्हा देवाच्या पायावर दृढ विश्वास होतो, तेव्हा देवाला सांगतो, देवा सगळं तुझंच आहे रे. हे कोणाचं आहे? हा देह कोणाचा आहे? तू दिलेला आहेस. हे जग कोणाचं आहे? चालवणारा तू. उत्पत्ती स्थिती लयाचा कारक तू आहेस, तूच आहेस. तुझ्याशिवाय कोणीच नाही. काय करायचंय ते कर. अभंग. मारी तारी चित्ते मारी तारी चित्ते Oh,
माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात बाबा, जेव्हा माझ्यातलं देवत्व उत्पत्ती झाली आणि उत्पत्ती झाल्यानंतर मला कोणाचीच गरज नाही, फक्त भगवंताच्या सिद्धेश्वराच्या चरणी माझा विश्वास दृढ आहे. आणि देवाला सांगून टाकलं, देवा ज्या योग्यतेचा पात्रतेचा आहे मी ते करून टाक, मार तार काही कर, मारी तारी चित्ती आहे ते करावे. कोण करणार आहे, कोण मारणार आहे, कोण तारणार आहे, सगळं काही त्यालाच करायचंय. कोणाला करायचंय? उत्पत्ती की जय ब्रह्म्याने, चाल की जय विष्णूने, संहार की जय रुद्राने, सत्ता मात्रिलिंगाची. परमरहस्य आम्हाला सांगतो, उत्पत्ती हो, स्थिती हो, लय हो, सगळं काही हो, पण सत्ता मात्र लिंग. त्याच्या पुढे कोणाच्याच हाय का गड्यात? भल्या भल्याच्या नाही हो, भल्या भल्याच्या पोचलेले पार असे कबड्डी 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 शिवायचं राहिले फक्त त्या पट्टीला, इतक्या पर्यंत गेलेल्याच्या गळ्यात लिंग समोर बसलेले आहेत, माझ्या समोर. पण शास्त्र सांगतं, जो आचार विचार आपल्या धर्माचा आहे, संप्रदायाचा आहे, तो बाळगला पाहिजे. हो, आमचा विचार आमचे भूषणच आहे. भाळी भस्मलिंग गळा, शोभे रुद्राक्षाच्या माळा, मुखी मंत्र पंचाक्षर, धन्य धन्य ते शरीर. आमचा आचार लिंगाचार आहे म्हणून आम्ही लिंग घातला पाहिजे. ज्यांच्या वाड वडिलांना आईनं पंजानं वारी केली पंढरपूरची, त्यानं वारीला गेलंच पाहिजे, गळ्यात तुळशीची माळा घातलीच. एवढे कपाळ करंटे लोक जन्माला यायलेत, हो, आणि त्याचं पाप त्याला नाही हो, आपल्याला आहे. जर आपल्या पोटी जन्मलेल्यानं लिंग घातला नाही, बापच घालणं तर लेकरायचं काय सांगा. हे पुढचं प्रो कार्यक्रम झालाय. बापाच्याच गळ्यात नाही, माईच्याच गळ्यात नाही, तर लेकराला काय घाला म्हणून सांगा. माईच्याच गळ्यात माळ नाही, बापाच्याच गळ्यात माळ नाही, तर लेकराला काय म्हणून घाल. पण हा आचार जर सांभाळला नाही ना, तर हे एवढं करून उपयोग. असे मोठमोठे हरिनाम सप्ताह, मोठमोठे शिवनाम सप्ताह, कीर्तनकार आले, पाकिट घेऊन घरला गेले, गायक आले, 7 दिवस शिरा खाले, बासुंदी खाले, गुलाबजामुन खाले, सगळं घेऊन घरला गेले. पण गावात काय झालं? त्या 7 दिवसामध्ये गावात किती सुधारणा झाली, किती वैचारिक तरुण निर्माण झाला, किती तरुण कीर्तनाकडे वळले, किती तरुण भजनात आले, किती तरुण पंक्तीत जेवले, किती तरुण पंक्ती वाढायला लागली, किती जणांना घरी बांधून डबे नेले. हे सगळं आचार विचाराचं आहे महाराज. माऊली सांगतात बाबा, लिंगाधिभूत सगळं काही आहे, सगळं लिंगाभोवती फिरणार आहे, पण आम्हाला कळलं पाहिजे. संत सांगतात बाबा, लिंग जीवीचे जीवन, लिंग ब्रह्म सनातन. आणि अनेक असे लोक जन्मलेत, हे म्हणतात काय करायचं हो, एकदाचा करून टाकला, गुरु करून कुठं टाकला. एकदाचा केला लटकीला म्हणतात. आणि ते लटकून काय होणार आहे बाबा, असं म्हणायचं नाही. लिंग म्हणे धोंडा धोंडा, लिंग म्हणे धोंडा धोंडा,
आणि करता करविता तोय, त्याच्याशिवाय काही नाही. तू गावचा पाटील असू दे नाही तर देशमुख असू दे, त्यानं जर चक्री फिरवायची ठरविली तर 100 एकर वालं भूमिहीनच्या यादीत आणि भूमिहीन वालं 100 एकराच्या यादीत, फक्त त्याच्या हातात आहे. म्हणून संताला माहित होतं जे काही करणार आहे तो देव आहे. म्हणून देवाला सांगितलं तूच करता कराविता देवावगे तुझी कथा, देवावगे तुझी कथा, देवावगे तुझी कथा. करणारा कोण आहे, करवून घेणारा कोण आहे आणि कोणा करता करायचंय. ह्या 3 गोष्टी पहा. करणारा तो आहे, करून घेणारा तो आहे आणि त्याच्या करताच करायचंय हेच माणसाला कळणं झालं. आमच्याकडे इकडे केळीची लागवड आहे की नाही. मधल्या काळात केळीला 2-2.5 हजाराचा भाव आला बघा. किती हजार? 2-2.5 हजार. आणि एका माणसाच्या आमच्याकडच्या जवळपास 5,000 केळीची 7,000 केळीची लागवड होती. उद्या केळी येणार. 8 दिवस आधी यानं गावात शरणात रामराम बंद केला. 20 लाख होणार उद्या. काय गरज आहे कोणाला शरणात करायची कोणाला रामराम करायची. 20 लाखाचा धनी कशाला रामराम करते कोणाला. सगळं बंद केलं. कोणाच्या लग्नात जाईना, सप्त्यात येईना, जाणाऱ्याला जाऊ देईना. बंद 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 बंद. निवांत घरी झोपला. म्हणला उद्या किती लाख. केळी नेणाऱ्या गाड्या येऊन थांबल्या. सगळे निवांत झोपले. सकाळी उठला, चला आता 20 लाख मोजायचे दिवसभर. बाहेर आला, रात्रीत उलट चक्र फिरलं. अशा गारा, असा पाऊस, असं वारं की 7ला 7,000 केळी दिसल त्याला शरणात, दिसल त्याला राम 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 राम. अशी वेळ कोणावर येऊ, प्रत्येकावर यावी. माणसाला वाईट तेव्हा वाटत नाही बाबा. माणसाला वाईट तेव्हा वाटतं माझ्या 2,000 केळी गेल्या, काय खर्च केला होता, किती खर्च त्या केळीचा, किती मेहनत. 2,000 केळी गेल्या. मन खिन्न झालं, दुःखी झालं. बाहेर निघालो, शरणात रामराम, शरणात रामराम करत 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 चावडीपर्यंत गेलो. कळालं की शेजारच्या 5,000 गेल्या. मग वाटलं काही नाही, जाऊ द्या, आपल्या 2च गेल्या. त्याच्यात स्वतःच्या गेल्या. याचं दुःख कमी झालं कधी, जेव्हा दुसऱ्याच्या जास्त गेल्या हे कळालं. माणूस चुकायला इथंच, माणसाची नीतिमत्ता इथंच चुकायली. संत सांगतात माणसानं माणसामधला देव शोधला पाहिजे. माणसाला माणसातला माणूस शोधता येईल. माणसाला माणसाशी माणसासारखं वागता येईल, तर देवासारखं कधी वागता येईल, संतासारखं कधी वागता येईल. म्हणून संताला उपदेश करावे लागले. बाबा, या जीवनामध्ये देवा व्यतिरिक्त काहीच नाही. घटिकेचाही तुमचा भरोसा नाही. ज्या देहावर तुम्हाला एवढा विश्वास आहे, देह माझा माझा माझा, या देहासाठी नटताय थटताय, या देहासाठी अमाप खर्च चालू आहे, या देहाची रंगरंगोटी चालू आहे. तो देह एका दिवशी जाणार आणि गेल्यावर कोणीच म्हणणार नाही. आत्याबाईला फेऱ्यान लवलीची लई आवड होती. लावा, लक्स लावली का, लायबॉय लावली का, कोणी विचारणार का? विचारणार नाहीत. कारण हे जाणार आहे याचं ज्ञान प्रत्येकाला आहे. जाणार आहे आणि गेल्यानंतर पुन्हा येणार. संत सांगतात बाबा, जे करायचं ते कर देवा. मी मरण्याकरताच आलोय, मला मरणाची भीती आहे का? मी कशा करता आलोय, कशा करता आलो आपण? मरण्याकरता आलो. म्हणून संत देवाला मरण भीती जीवा, मरण भीती जीवा.
संत सांगतात बाबा, मरणाची इतकी भीती आहे जीवाला. मरायचे का? हा, तुम्ही मरा हो, तूच बसू दे, आम्हाला मर म्हणतो का? जाता जाता हा तवर कीर्तन होस तर राह, कीर्तन झाल्यावर तू काही होऊ दे तिकडं. तुमची गरज कुठपर्यंत आहे? हा बरं, वर्षातून कीर्तन करायला कितीदा फोन आहे? कितीदा फोन? खरंच सांगा इमानदारीनं, कीर्तन करायला कितीदा फोन करता तुम्ही? तारीख पास यायला माहिती आहे पहा महाराज, फक्त तारीख घ्यायला. अहो काही काही गावात असे तारीख घ्यायला फोन आला, त्याच्यानंतर फोनच येत नाही, मग फोन येतो शंकर उमाईला, महाराज या की. अरे महाराज मरून 3 दिवस झाले. हा, तिसरा दिवस आहे आज महाराज आता, आणि तू आता फोन करायलास काय? खरंय की नाही महाराज? कोणाला कोणाचं घेणं देणं नाही, प्रत्येक जण मरणार आहे, पण मरणाची भीती आहे. पहा, या जगामध्ये जन्मलेल्या जीवाच्या बाबतीत एकच गोष्ट सत्य आहे, दुसरं काहीच सत्य नाही. एक सत्य आहे, ते सत्य म्हणजे मरण आहे, आणि जे सत्य आहे त्याला माणूस भीतो. खऱ्याला भीतो, मरणार आहे पण मरणालाच भीतो. आणि मरणाची भीती कधी नाहीशी होते, जेव्हा कळतं की मी देव आहे, माझी भक्ती दृढ आहे, तेव्हा देवाला म्हणून टाकतो, देवा काय करायचं ते कर, मारी तारी चित्ती आहे ते करावे, काय करायचं ते कर, आम्ही जिवे भावे शरण आलो. अरे नेमकं तुझ्याजवळ आलो, तुझे झालो, तुझ्याशी समरसलो, आता या नाशिवंत देहाची गरजच काय? संतात आणि तुमच्यात आमच्यात एकच अंतर आहे की संताचं इथं येण्याचं प्रयोजन सिद्ध झालं आणि संतांकडे दिवस उरले, आमचे दिवस संपले, आमचं आयुष्य संपलं, पण प्रयोजन सिद्ध झालं. संताला देवाला म्हणावं लागलं, देवा झालं आता, मी तुझा आहे. आणि आमचं सरलं तरी, आमचं पिंट्याचं राहिलं, बबलीचं राहिलं, फलाण्याचं राहिलं, बिस्ताण्याचं राहिलं. आता या दुष्काळात काही होत नाही, पुढच्या पौष महिना झाल्यावर बघू. सध्या काही देवाला वेळ. मग संत उपाधी आणि संत जनाजवळ हा देह भाव आहे, ज्या ठिकाणी ही दृढ निश्चय, दृढ भक्ती आहे, आणि जिथं दृढ भक्ती, दृढ विश्वास आहे, तिथूनच हे उद्गार निघतात की बाबा आता मी कोणाची न धरीचा अस, मला कोणाची गरज नाही, आमुचा विश्वास तुझे पायी, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जिवे भावे शरण आलो. मार तार काय करायचे ते कर, आम्ही देवाजवळ नुसतं मागतो, पण काय मागावं देवाला हे आम्हाला कधी कळलं नाही. म्हणून संत सांगतात, देवाजवळ मागा, देवा माझ्या करता जे योग्य आहे ते मला दे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः. तुमची आमची गरज वाटली नाही, म्हणून संत म्हणतात आता मी कोणाची न धरीचा आस. तुमची आमची गरज नाही, तुमची आमची आस नाही, तुमच्या आमच्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त एकाकडून अपेक्षा आहे, आमुचा विश्वास तुझे पायी. आमची अपेक्षा, आमची आस, आमचा विश्वास फक्त मारी तारी चित्ती आहे ते करावे. काय झालं? आम्ही जिवे भावे शरण आलो. काय करायचं ते कर,
आमचा विश्वास तुझ्याजवळ आहे शंकर उमा समोर रामचंद्र अण्णा नगरीचा आती आपले कोणाचे नगरीचा आपले कोणाचे आपले Ah!
लई जांभळ्या देऊ नका. 15-20 मिनिटात उर्राज माऊलीच. तुम्हाला दुसरी जांभळी यायच्या आधी मी घरी. संत सांगतात जीवनामध्ये देह नावाचं साधन या जीवाना प्राप्त केले. प्राप्त केल्यानंतर या देहाचा जीवाचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे भगवत प्राप्ती, भगवंताची प्राप्ती, जीव शिव ऐक्य होणं, मानवाचा महादेव होणं, जीवाचा शिव होणं हे ध्येय आहे. आणि ते ध्येय प्राप्त करत असताना फक्त देवाच्या चरणावरती जे दृढ भाव, दृढ विश्वास, दृढ श्रद्धा, निष्ठा ठेवतील त्याला स्वतःमधलं देवत्व जागृत करता येईल. आणि जागृत जेव्हा देवत्व होईल तेव्हा अधिकाराची प्राप्ती होईल. आणि या जगामधल्या नाशिवंत गोष्टीची गरज भासणार नाही, कोणाची आस अपेक्षा इच्छा राहणार नाही. आता मी कोणाची न धरीचा असं आमुचा विश्वास तुझे पायी. आणि त्या देवाच्या पायावर जेव्हा दृढ विश्वास होतो तेव्हा त्या देवाला मनमोकळेपणानं सांगून टाकतो, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आम्ही जीवे भावे शरण आलो. देवा आता काय करायचंय ते कर, आम्ही आता तुला शरण आलोत. पण का शरण आलोत? देवालाच का शरण गेलो? संत म्हणतात बाबा शरण या करता आलो की गोडी लागली. गोडी कसा होता शिरा? हा काल काय होतं? काल हा काल काय होतं? काल अबे आमटी गोड असते काय? येडे होते. बर गोड. बर जिलेबी गोड की शिरा गोड? हा खाणारे सांगा, मी खाल्लं नाही दोन्ही.
हा सांगा. दोन्ही शिरा गोड की जिलेबी गोड? दोन्ही कसं हो? जास्त गोड कोणते? हा आता सांगा. हा हा जिलेबी. परवाच्या दिवशी काय होतं? शिराच. मग ते शिरा जास्त गोड की आजचा शिरा जास्त गोड? अच्छा उपमा नाही म्हणा. उपमा होता काय? उपमा नव्हता म्हणाले की. उपमा नव्हता म्हणाले. बरं शिरा गोड की साखर गोड? साखर गोड. शिऱ्यातून जर साखर वजा केली त्याला शिरा म्हणता येईल का? जिलेबीतून पाक वजा केला जिलेबी म्हणता येईल का? गोडी साखरेत आहे की गोडी जिलेबीत आहे? साखर. जेव्हा जिलेबी साखरेच्या पाकाच्या संगतीत आली तेव्हा तिच्यात गोडी निर्माण झाली. तसं जेव्हा माणूस भगवंताच्या नामचिंतनाच्या संगतीत येतो तेव्हा भक्तीची गोडी माणसाला लागल्याशिवाय राहत. आणि संत भगवंताच्या नामचिंतनाच्या सान्निध्यात आले म्हणून देवाची गोडी लागली. अभंगाचं तिसरं चरण. शरणाला तुझ्या नामाची शरण आलो म्हणले देवा. कशामुळे आलो? आवड लागली. म्हणजे कशाची? तुझ्या नावाची आवड लागली. आम्हाला आहे का आवड? देवाच्या नावाची आवड असणारे कोण बसले इथं? आम्हाला स्वतःच्याच नावाची आवड नाही. देवाच्या नावाची आवड कधी कळावी? काय काय नाव असतात एकेकाचे. चिंट्या पिंट्या बबली बंटी फुर्र. काय काय नाव असतात. काय नाव असावे? नाव असावं मनमथ, नाव असावं लक्ष्मण, नाव असावं ज्ञानेश्वर, नाव असावं एकनाथ नामदेव शिवदास महादेव. नाव ठेवतो कशा करता ठेवतो? देवाचं नाव. आपल्याला सवय नाव ठेवायची. देवाचं नाव आपल्या वाचेला यावं याकरता नाव ठेवतो. पण मनमथ नाव ठेवणाऱ्याला किती जण मनमथ असंच म्हणतात. मन्या मन्या. नामदेव ठेवलं नाम्या. अख्ख्या गावाचा नाम्या. हे नावाचा अपभ्रंश आहे. नाव ठेवूच नका. मग पिंटी बंट्या संट्या मुंट्या असं काही चांगलं आहे त्याच्यापेक्षा. संताचं नाव ठेवून त्याच्या नावाचा जर अपमान करत असाल ते नाव ठेवूच नका. मनमत म्हणा पण जीबीला आळे पिळे देऊन म्हण्या. त्याच्या पुढे लोक मनमथ्या सुद्धा म्हणतात. अजून पुढचं. पण संताला देवाच्या नावाची आवड लागली होती आणि त्या आवडीमुळं देवाच्या चरणाजवळ संत गेले. आपण देवाचं नाव घेतो की नाही? हा देवाचं नाव घेता का? अलबत्त्यात खलबत्ता, खलबत्त्यात सुपारी, कुटीत होते दुपारी, तिकडून आली म्हातारी, मला एवढंच येते. हो याच्या पुढचं पाठ करायची अजून वेळ आली. पुढची आम्हाला खूप नाव घ्या वाटते हो पण झालंच नाही. काय सांगावं दुखणं. गावात यायच्या आधी लोक फोन करतात, महाराज
आमचं कीर्तनात नाव घ्या. बायको घेते का कधी? महाराजावर दबाव तुम्ही घ्या, घेत नाही. हे कीर्तन देवाचं नाव घेण्याकरता आहे, तुमचं नाव घेण्याकरता कीर्तन. काय करशील पुढच्या वर्षी बोलविणार नाहीस, दुसरं काय करणार आहेस? हे कीर्तन देवाचं नाव घेण्याकरता आहे, कारण तो देव देणार आहे. तुम्ही काय देणार आहेत? किती देणार आहेत? कुठे आहेत कमिटी? किती? कुठपर्यंत? तुमच्या त्या नोटाची संगत कुठपर्यंत आहे? लाख रुपये असणारा, करोडो रुपये असणारा मालक मेला. हो, असे अनेक लोक आहेत, लोक अनेक 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 100-150 एकर 200 एकर जमीन, पण मेल्यानंतर स्वतःच्या त्या 200 एकर जमिनीमधली 4x4चा खड्डा सुद्धा त्याला मिळाला नाही, तिकडच्या तिकडच. लाखो करोडो रुपये, पण एक नवा पैसा सुद्धा स्वतःच्या जीवनाच्या कामाला आला का? नेता आला नाही हो. मेल्यावर सोबत पैसे देतात, किती? त्याच्यात बांधून धोत्रात जेवारी, आणि फक्त 1 रुपया. आमच्याकडे 1 लाख देतात. किती रुपये? ते कोणाच्या मालकीचा असते? मरणाऱ्याच्या मालकीचा? दुसरंच कोणी टाका बाबा त्याच्यात. कुठपर्यंत? गावच्या वेशीपर्यंत. आणि वेशी पशी गेले की त्याला सांगितले जाते सोड. हे गठुड, आता या गठुड्याची तुझी संगत इथपर्यंतच आहे. जसं आलतास तसंच जायचं, काहीच नेता येणार नाही. नेण्याची तुझी लायकी नाही. अरे जे नेण्याकरता इथं आलास ते तू नेऊ शकला नाहीस. धन द्रव्य संपत्ती संपदा याची सोबत फक्त गावच्या वेशीपर्यंत आहेस. पण आम्हाला कळलंय का हो? आम्ही हेच जमा करण्यात आमचं आयुष्य घातलं. आयुष्य संपत आलं तरी आम्ही हेच जमा करायला लागलो. फक्त संतांना हे कळालं, म्हणून संत म्हणतात मारी तारी चित्ती आहे ते करावे. काही कर देवा, मी काही हे जमा करण्याकरता आलो नाही. माझं इथं येण्याचं ध्येय फक्त तुझं दर्शन होतं. तुझं दर्शन झालं, तुझी ओळख झाली. आता मेलो तरी हरकत. आणि कशामुळे आलतो? शरण आलो तुझ्या नामाची आवडी. तुझ्या नामाच्या आवडीमुळं शरण आलो. आणि आता हा जीव तरफडतोय कशा करता? तुला भेटाय करता. एक वेळा भेटे Mother
श्रेष्ठ शिवदास माऊली भगवंताच्या भेटीची ओढास लागलेली असताना सांगतात, बाबा देवा तुझ्या भेटीची ओढ, तुझ्या भेटीशिवाय, तू भेटल्याशिवाय या जीवनाचं सार्थक नाही, या देहाचं सार्थक नाही. ज्या क्षणाला तू भेटशील त्या क्षणाला हा देह सोडून द्यावा हीच माझी इच्छा आहे. या डोळ्यानं फक्त तुला पाहावं. सगळं जग पाहिलं, जे जग जाणार आहे, बुडणारं जग आहे, ते बुडणारं जग पाहिलं, पण या बुडणाऱ्या जगाला तारणारा कोण आहे ते मला पाहायचंय. सिद्धेश्वरा या डोळ्यानं फक्त तुला पाहायचंय. ज्या दिवशी सिद्धेश्वरा तू दिसशील त्या दिवशी निश्चित डोळे मिटायला मी मोकळा आहे. हो, मला जायचंय. कोणाला जायचंय? सगळ्याला जायचंय. कोणीच राहण्याकरता आलं नाही. जाणे आहे हो सर्वासी, करा विचार मनासी. सगळे जाण्याकरता आलेले आहेत. फक्त काय करून जायचं हे कळायला पाहिजे. त्या भगवंताचं दर्शन करून जायचंय. म्हणजे संत नाहीत, संताचे संत शिवदास माऊली सांगतात, बाबा एकदा देवा, कितीदा देवाची भेट व्हावी? एक वेळा भेटी द्यावी शिवदास. कितीदा भेट देवाची? ज्या दिवशी देवाची भेट झाली, त्या देवामध्ये समरसून गेलो. मग देव मी आणि मी देव झालो. त्या दिवशी आता मी कुणाची नजरीचा मी देव झाल्यावर या बाकीच्या फापट पसाऱ्याची काय गरज आहे हो? हे कोण आहेत? काका, मामा, चुलता, पुतण्या, आत्या, मावशी, माय बाप, हे कोणीच नाहीत ना. सोबत येणारे आहेत ना, सोबत नेता येणारे आहेत ना, सोबत जाणारे आहेत. काही वाटून घेणारे नाहीत ना, तुम्हाला काही वाटून देणारे हे कोणीच नाहीत. फक्त देव माझा आहे. आणि ज्या दिवशी कळालं त्या दिवशी ओढ लागली, आणि ती ओढ शिवदास माऊलीला देवापर्यंत घेऊन गेली. आणि त्या भक्तीच्या अधिकाराचे शिवदास माऊली झाले. तुम्ही आम्ही त्याच अधिकाराचं व्हावं या उद्देशानं संत श्रेष्ठ शिवदास माऊली तुम्हाला मला उपदेश करतात. बाबांनो, यावत जीवानं हा देह प्राप्त करून घेतला. देह एकमेव साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून साध्य प्राप्त करता येतं. साध्य कळालं पाहिजे. साध्य म्हणजे भगवंत, आणि भगवंत प्राप्त करण्याचं साधन म्हणजे देह. हे ज्याला कळालं त्यानं प्राप्त करून घेतलं. या जीवामध्ये फक्त या मनुष्याच्या योनीत भगवंत प्राप्तीची तपश्चर्या, साधना, अट्टहास, पीडा सगळं काही याच देहात करता येतं. तुम्ही आम्ही हा देह प्राप्त करून घेतला. एकच आस असावी की सिद्धेश्वराचं दर्शन जिवंतपणी मला व्हावं. म्हणजे मी मरायला कोण? मी कोणीच म्हणत नाही. प्रत्येकाला मरायचंय. भगवंताची भक्ती करून भगवंताशी समरसून मरा. हेच या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं गाव, अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आपला 23वा अखंड शिवनाम सप्ताह गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादानं, भगवान सिद्धेश्वराच्या कृपाशीर्वादानं सुरू असणारा अखंड नामयज्ञ सोहळा. आणि आजचा तृतीय दिन गरकन. लोकांचं लई लक्ष तिकडच आहे. म्हणजे काय चालू आहे पाहतात लोक. नेमकं खेळ काय चालू आहे? एक गेलं दुसरं आलं, फिरवायले, उचलायले. ते माईक फिरवावं लागतात बरं. आवाज इकडचा तिकडचा वेगवेगळा असते माईकचा. तुम्ही उद्या लक्ष देऊ नये बाबा. आज दिलं तर दिलं. आजचे माझे 2 मिनिटं गेले तर गेले, पण उद्याच्या कीर्तनकाराचे 2 मिनिटं जाऊ. म्हणजे तुमचा हे विचार करण्यात, कीर्तनकारानं काय सांगितलं याच्याशी आमचा अर्थार्थी काहीही संबंध नाही म्हणाले. तुमच्यासारखे तुम्ही बस नाही म्हणून मोकळे झाले म्हणजे महाराजाला सांगायची गरज. अरे बापा, प्रत्येकानं भक्ती करावी, कारण हा मार्ग भक्तीपर्यंत जाणार आहे. आणि संत तिथे नेतात. सेवा करावी. ज्यानं अन्नदान केलं, ज्यानं 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत या सप्ताहासाठी नियोजन निधी दिला, त्या प्रत्येकाला भगवान सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या सिद्धेश्वराचा कृपाशीर्वाद लाभावा. सगळं काही सुंदर आहे. सगळं नियोजन अतिशय छान आहे. प्रसादाची व्यवस्था, सगळ्या गावकरी मंडळीच्या भजनाची व्यवस्था, भोजनाची व्यवस्था. पण खरी गोची आहे बाबा काही नाही. ते कीर्तन झालं की मोकळे. आंबेजोगाईकर महाराज कीर्तन झालं की झोपी जातात. आता तुमचं या इनीवाल्याचं लय अवघड आहे.
तुम्ही इथं कोणी तर दिसणार नाही हो तुम्हाला. हा? एक मोकळा आणि एक बांधलेला. असेच होते दोन एका गावात, एक मोकळा आणि एक. वेळ संपत आला आपला, 2 मिनिटं. एक मोकळा आणि एक बांधलेला, दोघं जणाला ठरवून दिलं तर बाबा की आता हे 2 तास विना कोणी घ्यायचा, तुम्ही घ्यायचा. 12 ते 2 तुम्ही घ्या आणि 2 ते 4 दुसऱ्याची पाळी. मग 12 ते 2चा विना ज्याला घ्यायचा होता, कीर्तन संपलं, त्यानं विना घेतला. त्यानं त्याला सांगितलं पुढच्याला की आपण दोघं इथंच झोपू, म्हणजे माझं झालं की लगेच तुला विना घेता येईल. म्हणजे पुढचा म्हणला नाही, मी काय करतो, घरी जाऊन एकदा घरी जाऊन येतो, म्हणजे पुन्हा जायची गरज. ठीक आहे म्हणला. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला, 1:45. याची धाकधूक धाकधूक 2 वाजले. ते काय आला, यानं फोन लावला. फोन 2:30 वाजता विना घेऊन त्याच्या घरी गेलं. कोणाचा पहारा आहे. हे विण्याचं पुष्कळ अवघड आहे बाबा. सप्ते करणाऱ्यालाच माहिती आहे विण्याचं काय आहे ते, बाकी दुसरं कोणाला विण्याचं काही माहीत. पण जे सेवा करतील त्याला सेवेचं फळ निश्चित मिळते. संत सांगतात, सेवा करावी निर्मळ होय सुखाचा सुकाळ. निर्मळ जे सेवा करतील त्याला सुकाळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही आम्ही सुखरूप व्हावे हीच सदिच्छा व्यक्त करतो. गुरुराज गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली, गुरुराज माऊली. जय सांब जय जय सांब, जय साब जय जय साब.